सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी अंजली। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। डोंबिवलीतील खोनीजवळ म्हाडाचा प्रकल्प सुरू आहे। याच ठिकाणी 13 इमारतीचे काम झाले आहे। याचाच फायदा चोरट्यांनी घेत इमारतीच्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक डक्टचे लॉक तोडून वायरिंग करता वापरलेले पीव्हीसी पाईप जाळून आतील अर्थिंग केबल चोरी केली। ही घटना 9 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान घडली असल्याची तक्रार म्हाडा प्रोजेक्टचे एचआर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली। या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक हुनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला। चोरटे हे पुण्यामध्ये असल्याची गुप्त माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे आणि त्यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपी चंदू शिंदे आणि भास्कर महाडिक यांना अटक केली। त्यांच्याकडून 6,34,000 किमतीची पॉलिकॅप कंपनीची अर्थिंग केबल आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा एकूण 10,64,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा बाजार विमानतळापासून मिठी नदीपर्यंत आणि दैडींपासून जुना आग्रा रोड पर्यंत कायमच गजबज असलेली लोकवस्ती म्हणून ज्या परिसराची ओळख आहे तो वॉर्ड म्हणजे कुर्ल्यातला एल वॉर्ड। बरोबर मुंबईच्या मध्यभागी असलेल्या या वॉर्डमध्ये संमिश्र लोकवस्ती असून भंगारापासून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाजारापर्यंत सगळे काही या वॉर्डमध्ये मिळते। विमानतळामुळे पंचतारांकित हॉटेल्सपासून अगदी झोपड्यांपर्यंत नजरेस पडणाऱ्या वस्तीमध्ये रात्रंदिवस गजबज असल्याचे चित्र पाहायला मिळते। कांदिवली पूर्व श्री समर्थनगर गृहनिर्माण संस्थेच्या एचआरए प्रकल्पातील झोपडीधारकांना विकासक व प्रशासनाने गेल्या 15 वर्षांपासून बेघर करून अपात्र केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। झोपडीधारकांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही 598 घरांपैकी 142 घरे अजूनही अपात्र आहेत। राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढलाय। एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे। मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे। राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहेत। पुढील काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल। त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसात पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळेल। दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बिहारमधील राजकीय घडामोडींना वेग आलाय। पुढच्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकीय उलथापालथीला सुरुवात होऊ शकते। नितीश कुमार दिल्लीतून परतल्यानंतर जेडीयूने 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक बोलावली आहे। या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांना पदावरून हटवण्याचा निर्णय होऊ शकतो असं सांगण्यात येतंय। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे सध्या कुठलेही संघटनात्मक पद नाही, त्यामुळे ते जेडीयूच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळू शकतात। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सुदानमधून शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाने 10वीत शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच तरुणाला सिटी चौक पोलिसांनी अटक केली असून ओसामा अली युसुफ अहमद असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। चोपडा आगाराची बस चोपडाहून नाशिककडे जात असताना चोपडा शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर भीषण अपघात झालाय। रस्त्यावर असलेला खड्डा वाचवताना चालकाचा तोल गेल्याने बस रोडच्या बाजूला असलेल्या सुतगिरणीमध्ये घुसली। या बसमध्ये जवळपास 61 प्रवासी होते। या अपघातामुळे प्रवाशांना काही दुखापत जरी झाली नसली तरी एसटी बसचे नुकसान झाले आहे। या संदर्भात चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील सदर घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले। सीसीटीव्ही मध्ये सदर घटना कैद झालेली आहे। घटना पाहता सदर अपघातात प्रवाशांना दुखापत झाली असल्याचे वाटत होतं, परंतु सुदैवाने प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे आगार प्रमुख यांनी सांगितले।
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याची घोषणा आजच्या बीड शहरातील इशारा सभेतून होणार आहे। त्यामुळे बीड शहरात कालपासून भगवेमय वातावरण पाहायला मिळत आहे। या सभेकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे। मात्र मनोज जरांगेंच्या सभेच्या पूर्वसंध्येलाच बीड शहरातील एका व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली। मधुकर खंडेराव शिंगण असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे। राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवले जाणार आहे। राज्यात 40 कोटी खर्च करून 36 जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे महानाट्य दाखवले जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात 3 दिवस हा महानाट्याचा प्रयोग होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून महानाट्याचे आयोजन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र अपघात पाहायला मिळालाय। वेरूळ येथे 2 ट्रकच्या अपघातात तब्बल 6 कारांचा चुराडा झालाय। यात अपघातग्रस्त 2 चारचाकी गाड्यांमधील भाविक गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोणतीही जीवितहानी नसली तरीही अपघातग्रस्त गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।